नमस्कार मंडळी, विशाल बरोबर तुम्ही ताजमहलचा दर्शन घेतलास। आता आपण ठरल्याप्रमाणे आग्र्याच्या प्रवेशद्वारावर आसव आणि मी प्राजक्ता आता तुमच्या बरोबर आग्रा किल्ल्याची सफर करते। आग्र्याच्या किल्ल्याचा खरा नाव बादलगड। बादलगडाचो पूर्वींचो इतिहास अस्पष्ट आसा, पण जाणकारांच्या मते 15व्या शतकात सिकरवर राजपुतांनी तो बांधल्यानी। पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 मध्ये मुघलांनी बादलगड ताब्यात घेतल्याने आणि 1530 मध्ये बादशहा हुमायूँचो राज्याभिषेक ह्या गडात करण्यात इलो। हुमायूँच्या काळात ह्या गडात काही बदल झाले, पण खरा नूतनीकरण झाला ता बादशहा अकबराच्या काळात। बादशहा अकबरने 1565 मध्ये गडाची रचना आणि वास्तूतील आतल्या इमारतीत मोठे बदल केल्यानं आणि ता काम 1573 मध्ये पूर्ण केला। त्यानंतर लोकांनी ह्या किल्ल्याक लाल किल्ला किंवा किल्ला ए अकबर असा नाव दिल्याने त्यानंतर कालांतराने किल्ल्यात बादशहा द जहांगीर आणि बादशहा शाहजहान यांनी वाढीव काम आणि नूतनीकरण केला। अकबर आणि शाहजहान यांच्या काळात सर्वात जास्त बांधकाम ह्या किल्ल्यात झाला। किल्ल्याच्या निर्माणासाठी एकूण खर्च ह्यो 6 करोड इतको इलो आणि 4000 कामगार ह्या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात इले। आग्र्याच्या किल्ल्यात 4 प्रमुख दरवाजे आसत। पहिलो दिल्ली प्रवेशद्वार, दुसरो अमरसिंह प्रवेशद्वार ज्याका अकबरी दरवाजो किंवा लाहोरी गेट असाही म्हणतात, तिसरो खिजरी प्रवेशद्वार आणि चौथो खजनी प्रवेशद्वार। अमरसिंह दरवाजा ह्याचा नाव 17व्या शतकातील प्रसिद्ध राजपूत योद्धा आणि मराठवाड्याचे महाराज श्री गजसिंह ह्यांचो मोठो झील श्री अमरसिंह राठोड यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात इला आसा। किल्ल्याची संरक्षक भिंत ही 3 गोष्टींनी वेढलेली आसा। पहिली म्हणजे पाण्याने भरलेलो कालवो, ज्यात त्यावेळी मगरी सोडलेल्यानी तुम्ही बघताच तोच ह्यो किल्ल्याचो ऐतिहासिक कालवो। त्यानंतर तुम्ही बघताच तो किल्ल्याच्या सुरक्षेचो दुसरो थर लाल वाळूच्या दगडापासून बनवलेलो एक मजबूत अर्धवर्तुळकार आणि त्याका दुहेरी भिंतीची तटबंदी आसा, ज्यात त्यावेळी बंदूकधारी सैनिक तैनात होते। तिसऱ्या तटबंदीवर त्यांनी मोठ्या तोफा मुघलांनी तैनात केलेल्यानी त्यांच्याच साम्राज्यात दारुगोळ्याचो उगम झालो। तुम्ही आता बघताच तो असा नौबतखाना ह्याचो उपयोग त्यावेळी पाहुण्यांचा स्वागत, बादशहाचा आगमन आणि घोषणा देऊक केलो जायचो। नौबतखान्याच्या प्रवेशद्वाराचो आकार ह्यो अगोदर मोठो होतो, पण इंग्रजांनी ह्याचो आकार 1905 मध्ये छोटो केल्यानी कारण मुघलानंतर ह्या प्रवेशद्वारातून हत्तीवरून कोणीच इला नाही। खाली जमिनीवर छोट्या फरशा तुम्ही बघताच ह्या बनवण्याच्या मागचा मूळ कारण म्हणजे त्यावेळी हत्ती आणि घोडे चालताना घसरू नये म्हणून अशा फरशांचो रस्तो बनवल्यानी। आता वरच्या बाजूक तुम्ही ज्या छोट्या कमानी खिडक्या बघतास तिथे बायका बादशहाचा युद्धानंतर परतल्यावर त्याच्या स्वागताक गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाचा पाणी घेऊन उभे राहूचे। भिंतींच्या बाह्यबाजूक रिकामी पोकळ्या जागा तुमका दिसतात, त्या जागेत चिनीमातीच्या फरशांचा आवरण होता। ता 1761 मध्ये भारतपूरचो राजा सूरजमल जाट ज्याका सुजन सिंह असाही म्हणतात, त्यांना जेव्हा आक्रमण केल्यानं त्यावेळी त्या नष्ट झाल्यो। डाव्या बाजूक भारतीय लष्करानं 70% भाग व्याप्त केलेलो आसा, थैसर पर्यटकांका प्रवेश बंदी आसा। उजव्या बाजूक महल आसत जे आता आपण पुढे बघतलो। ह्यो जो उतरतो रस्तो तुम्ही बघताच तो बनवण्याच्या मागचा कारण शत्रूक रोखण्यासाठी, म्हणजे युद्धाच्या वेळी समजा शत्रू आत शिरलो तर त्याका रोखण्यासाठी वरून घरंगळत मोठे दगड खाली सोडले जाऊचे। दोन्ही बाजूक ह्या ज्या भिंती आसत त्यात लाहोरी फरशांचो वापर केलेलो आसा।
ह्या भिंतींच्या वरच्या बाजूक जी छिद्रा तुम्ही बघतास त्यातून उकळता तेल आणि पाणी शत्रूवर टाकला जाऊचा, जेणेकरून शत्रू आत शिरताना अडथळो निर्माण व्हायचो. आग्र्याच्या किल्ल्याची आणि ताजमहलची बांधणी ही लाहोरी फरशांनी केलेली आसा. ज्या रस्त्याने आपण वर चालेले आसव तोच मुख्य रस्तो आसा किल्ल्यात वर जाऊ. तुम्ही आता बघतास तो आसा द जहांगीर महल, ज्याका अकबरानं त्याचो झील बादशहा सलीम म्हणजेच द जहांगीर ह्याच्या जन्मानंतर त्याच्यासाठी बांधलो. बादशहा अकबराक 3 बायका होत्यो, हिंदू, मुस्लिम आणि ईसाई. तिघींकाही मुलं होत नव्हती म्हणान बादशहा अकबर फतेपूर सिक्रीक गेलो आणि तेथे बादशहान सुफी संत शेख सलीम चिस्ती ह्यांच्या दर्ग्यावर नवस केल्यानं आणि त्यांच्या आशीर्वादानं बादशहा अकबराच्या हिंदू पत्नीक म्हणजेच हरकाबाई जीचा नाव लग्नानंतर मरियम उज झमानी असा ठेवला होता. तिका पुत्र रत्न झालो ज्याचा नाव बादशहा द जहांगीर. फतेपूर सिक्रीचा वातावरण अकबराक खूपच आवडला म्हणान बादशहा अकबर थय्यच थांबलो आणि द जहांगीर ह्या महलात वास्तवाक होतो. बादशहा द जहांगीर ह्याका खऱ्या 2 बायका होत्या. त्याच्याबरोबर त्या ह्या महालात राहायच्या. जाणकारांच्या मते अविवाहित बायका 500हून अधिक होत्या. खरो आकडो लिखित नाही. त्या बायकांसाठी जहांगीरानं अकबरी महल बांधाल्यान होतो, जो भारतपूरचो राजा सूरजमल ह्यांना 1761 मध्ये उद्ध्वस्त केल्यानं. तुम्ही समोर बघतास तो जहांगीरचो आंघोळीचो घंगाळ आसा, ज्याचा वजन 3000 किलो इतका आसा. ह्यो घंगाळ अगोदर महालाच्या आत होतो, ज्याका इंग्रजांनी 1905 मध्ये बाहेर आणून ठेवल्यानी. ह्यो घंगाळ जयपूरच्या राजानं जहांगीरच्या जन्माच्या वेळी भेट म्हणून दिल्यानं होतो. हिरे आणि दागिन्यान भरान दिल्यानं होतो. आंघोळीचो घंगाळ पर्यटकांका बघण्यासाठी म्हणान तो बाहेर ठेवण्यात इलो. ह्यो घंगाळ पूर्णपणे दगडात कोरलेलो आसा. महालामध्ये जहांगीरीचा शय्यागृह, जेवणाचो सभागृह आणि नृत्यकलेची खोली आसा. जहांगीराक दारू, बाई आणि युद्ध या 3 गोष्टींचो नाद होतो. ह्या दरवाजाच्या दोन्ही बाजूक असलेल्या ह्या चौथऱ्यावर ढोल घेऊन बसायचे बादशहा येणार आहेत ह्याची सूचना देऊ. आपण आता द जहांगीर महालाच्या आत इल्व. डाव्या बाजूक तुम्ही बघतास तो जेवणाचो सभागृह आसा. उजव्या बाजूक जहांगीरचो शय्यागृह म्हणजेच झोपण्याची खोली आसा. त्यावेळी खोल्यांका दरवाजे नव्हते. सुती, रेशमी किंवा लोकरी कपड्याचे पडदे वापरायचे. तुम्ही समोर बघतास ता हिंदू राणीचा मंदिर आसा. मंदिराची सर्व रचना ही हिंदू वास्तुकले प्रमाणे पूर्णपणे दगडात आसा, ज्याका करूक 95 वर्ष लागलेली आसत. उत्सवाच्या वेळी बादशहाला नृत्यकला बघण्याची आवड होती. ह्या मधल्या चौकात मुजरा करणाऱ्यो बायका नाचाक येऊच्यो आणि बादशहा वरच्या मजल्यावर, जो तुम्ही मधल्या चौकोनी घुमट बघतास, थय बसाण नृत्य बघायचो. त्याच्या मागे बादशहाच्या बायकांका बसण्याची व्यवस्था होती. पहिल्या मजल्यावर ज्या छोट्या खिडक्या तुम्ही बघा तास थय बादशहाच्या कुटुंबातील बायका, दास्या आणि इतर महिला वर्ग बसायचो. प्रत्येक खोल्यात सुती, रेशमी आणि लोकरी कपड्याचे पडदे वापरूचे. हातानी विणलेल्या सतरंजा जमिनीवर हंतरलेल्या असूच्या. ह्या पूर्ण महालाचे खांब आणि आतील कोरीव काम हातोडी आणि छिन्नीच्या सहाय्यानं बनवलेले आसा.
पाणी जाऊक भूमिगत मार्ग बनवलेलो आसा जो खाली जाऊन नदीक मिळता. आता तुम्ही बघतास ती वाचनालयाची खोली आसा ज्याका सूरजमल जाटन उद्ध्वस्त केल्यानं ज्याचे डाग अजूनही भिंतींवर दिसतात. आता आपण इलव हवा महालकडे, जिथे बादशहा आणि त्यांचे कुटुंबीय बसून थंडगार हवेचो आनंद घेवचे. हैसून ताजमहलचा खूपच मनमोहक दृश्य दिसता. तुम्ही बघतास ती सुरक्षेची व्यवस्था जी आपण सुरुवातीक बघितली ही किल्ल्याच्या चारी बाजून आसा. आता आपण बघत आहोत तो असा शहाजहानी महाल ज्याका शहाजहानी बांधलो ह्याका वातानुकूलित महल असाही म्हणतात. महालाच्या भिंती ह्या मधोमध पोकळ आसत. छताच्या वर पाण्याची टाकी आसा ज्यात उन्हाळ्यात थंड पाणी आणि थंडीत गरम पाणी भरला जाऊचा जा ह्या भिंतीत जमा व्हाऊचा, ज्याच्यामुळे आतला वातावरण कालानुरूप बदलायचा. आता आपण बघत आलो ते दोन सफेद संगमरवरी महल जे शहाजहानने त्याच्या दोन मुलींसाठी बांधल्यानं. समोरच्या बाजूक जो तुम्ही महल बघतास तो आसा शहाजहानची पहिली मुलगी रोशनहार बेगम आणि पलीकडच्या बाजूक जो महल आसा तो शहाजहानची दुसरी मुलगी जहानारा बेगम. महालाच्या वरचो घुमट जो तुम्ही बघतास तो अगोदर सोन्याचो होतो जो इंग्रजांनी लुटून नेलो. आत ज्या छोटेखानी जागा बघतास त्यात दिवे ठेवण्यासाठी बनवलेले असत. ही समोर तुम्ही जे बघतास ती अंगुरी बाग ह्याका बादशहा जहांगीरन बनवल्यानं, कारण त्याका दारूची खूपच आवड होती. बागेसाठी जी माती काश्मीरवरून आणली 1632 मध्ये त्यावेळच्या मुघल गव्हर्नर अली मर्दन खान यांना बादशहा शहाजहानच्या आदेशावरून त्या ठिकाणी एक उद्यान बांधल्यान ज्याका चष्माशाही उद्यान म्हणजेच रॉयल स्प्रिंग असा म्हणतात. वरच्या बाजूक बादशहाच्या हरमच्या स्त्रियांसाठी 20 ते 25 खोल्या होत्या. त्या भागाक मुघलांचो ऐशगा असा म्हणतात. ही समोर तुम्ही बघतास ती शहाजहान आणि मुमताज ह्यांची शय्यागृह म्हणजे झोपण्याची खोली जिका खास महल असा म्हणतात. त्या समोर असलेलो ह्यो
गुलाबाच्या पाण्याचो कारंजो. खास महल मधील फक्त कोरीव काम आता पाहण्यासाठी उरलेला असा. खऱ्या बनवलेल्या चित्रकला सूरजमल जाट ह्याच्या आक्रमण केल्यानं त्यावेळी उद्ध्वस्त झाले. खास महालात जडवलेले सोने, हिरे आणि माणिक ह्या सर्व इंग्रजांनी लुटून नेल्यानी. उच्च प्रतीचन संगमरवरी दगड वापरण्यात तिला ज्यातून प्रकाश आरपार जाऊ शकता. समोर जी खोली तुम्ही बघतास ती शहाजहानची आंघोळीची जागा, जिका शीश महल असा म्हणतात. महालात लावलेले आरसे हे सिरियाहून आणले होते. ह्यो शीश महल आता फक्त महत्वाच्या आणि खास लोकांसाठी उघडलो जाता. आता आपण बघत आलो तो किल्ल्याचो खूपच सुंदर आणि महत्वाचो भाग असा ज्याका जास्मिन टॉवर म्हणतात. तर मराठीत ह्याका जास्मिन मनोरो आणि मुघलांच्या भाषेत ह्याका मसंगमन बुर्ज असा म्हणतात. तो ह्यो मनोरो ह्यात औरंगजेबानं शहाजहान ह्याका नजरकैदेत ठेवला होता. 8 वर्षा ह्या मनोऱ्यात शहाजहान होतो आणि हैसरच त्याचो मृत्यू झालो. त्याच्या 2 मुली जहानारा बेगम आणि रोशनारा बेगम ह्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याची काळजी घेतल्यानी. त्याका नजरकैदेत ठेवण्याचा कारण की त्यांना जनतेचो पैसो ताजमहाल बांधूक आणि तो बांधणाऱ्या कामगारांवर उधळल्यान जा इस्लामिक धर्माच्या विरुद्ध होता. मधोमध तुम्ही बघतास तो गुलाबाचो कारंजो असा. समोर जे 3 दरवाजे तुम्ही बघतास ते शहाजहान आणि मुमताज यांच्या आंघोळीच्या म्हणजेच शीश महालाकडे उघडतात. आता आपण बघताव ती मीना मशीद, ज्या ठिकाणी बादशहा शहाजहान शेवटच्या 8 वर्षात नमाज करूक यायचो. आता आपण किल्ल्याचो जो भाग बघतव टाका मीना बाजार असा म्हणतात. ह्या किल्ल्याचा दिल्ली प्रवेशद्वार आणि मोती मशिदीच्या मधल्या मार्गावर ह्यो बाजार असा. शाही कुटुंबातील महिला, राजपूत स्त्रिया आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती हैसर खरेदीसाठी येऊचे. उजव्या बाजूक तुम्ही बघतास त्याका दिवाने खास असा म्हणतात. हय बादशहा त्याच्या मंत्री, प्रधान आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूक जमा होऊचे. सफेद संगमरवरी चौथरो ज्याका वजीर का थ्रोन असा म्हणतात. मुघल बादशहा जहांगीर यांना सुरू केलेली न्याय साखळी. ह्याच्या समोर असलेलो काळो संगमावरी चौथरो ज्याका जहांगीरचो थ्रोन असा म्हणतात. ह्यो बादशहा जहांगीर यांना 1602 मध्ये बनवलो, जो इंग्रजांनी 1803 मध्ये आक्रमण केल्याने तेव्हा उद्ध्वस्त झालो, ज्याची निशाणी महालाच्या छताच्या कोपऱ्यावर असलेलो जो छिद्र असा तो तुम्ही आजही बघू शकता. जहांगीर थ्रोन कसोटी दगडापासून बनलेलो असा जो दगड सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरलो जाता. बाजाराच्या चारी बाजूक ज्या खोल्या तुम्ही बघतास त्यात मुघल सोने नाणे दागिने, महत्वाचे दस्तावेज आणि कागदपत्रे इत्यादी वस्तू ठेवत होते. उजव्या बाजूक तुम्ही बघतास तो शाही हमाम म्हणजेच शाही स्नानगृह असा जो आता पर्यटकांसाठी बंद असा. खाली सफेद दरवाजे तुम्ही बघतास त्या जागेत सोन्याची आणि चांदीची नाणी बनवली जाऊची. त्या जागेक नाणी बनवणारो सरकारी कारखानो म्हणजेच टकसाळ असा म्हणत होते. ही आसा नगिना मशीद जिका बादशहा शहाजहानने हरमच्या स्त्रियांसाठी बांधल्यान. तुम्ही बघतास आपण ज्या जागेवर आसवन थयसून आपणास ताजमहालची आकृती ही मोठी दिसते, कारण ह्यो एक दृष्टिभ्रम आसा. जवळून यमुना नदी पूर्ण दिसता आणि ताजमहलची आकृती छोटी दिसता, पण ह्या जागेवरून यमुना नदी दिसना नाही, पण ताजमहल मोठ्या आकाराचो दिसता.
ह्यो पण किल्ल्याचो एक सर्वात महत्वाचो भाग ह्या का दिवाने आम म्हणतात. हैसर बादशहा सामान्य जनतेशी भेटगाठ करायचो. वरती मधोमध बादशहा बसायचो. दोन्ही बाजूक ज्या जाळीदार खिडक्या तुम्ही बघतास थय बादशहाच्या राण्या बसायच्या. खाली वजीर आणि मंत्री बसायचे. समोरच्या बाजूक जी भिंत आसा ती सीमा आसा त्या पलीकडे सैन्यदल असायचा. त्या भागात पर्यटकांका परवानगी नाय आसा. मुघलांच्या वेळी त्याचा सैन्य होता, त्यानंतर इंग्रजांचा सैन्य होता आणि आता तो भाग भारतीय सैन्य दलाच्या दक्षतेखाली आसा. मागच्या बाजूक जी मशीद तुम्ही बघतास तिका मोती मशीद असा म्हणतात. ती शहाजहाननं सामान्य जनतेसाठी बांधल्यान होती. समोर ब्रिटिश राज्यपाल जॉन रसेल कॉनविल ह्याची समाधी आसा. त्यांचो मृत्यू 1857 मध्ये झालो. त्यांचा पार्थिव ब्रिटिशांका घेऊन जाऊक नाय मिळाला. अशा प्रकारे आपण आग्र्याची संपूर्ण सफर केलेली आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.